टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करमाळा तालुक्यातील केमगाव हे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून या गावाची ओळख आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी करमाळा तालुक्यातील केम हे कुंकासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी गेले 2 वर्षापासून मंजूर असलेलं 33 केव्ही सबस्टेशनचं काम जे आहे आणि 8 किलोमीटरची लाईन आहे ते काम न झाल्यानं आज केम ग्रामस्थ हे आक्रमकतारेचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जेऊर महावितरण कार्यालयासमोर केम ग्रामस्थांचं जे उपोषण आहे ते सुरू आहे। या उपोषणाला केम ग्रामस्थांच्या वतीने देखील पाठिंबा देखील या आंदोलनात ग्रामस्थांनी जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की केगावचे सरपंच देखील या ठिकाणी आहेत, या देखील उपोषणाला बसतात। ताई, काय सांगाल, कशासाठी उपोषण सुरू आहे? मागील 9 वर्षापासून जी आपली मागणी आहे की 200 केव्हीसी आणि 33 केव्हीसी एवढी लाईन आपल्याला पूर्ण करायला पाहिजे होती, तर 2 वर्षापासून आपल्याला हो म्हणून दिलेली कामं ते देत नाही, तर त्यांनी काम न पूर्ण केल्यामुळं आपण ही उपोषण आणि आंदोलन ही भूमिका घेतलेली आहे। तर त्यांनी जोपर्यंत आपलं काम पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण आंदोलन संपवणार नाही। अजून देखील आपल्या बरोबर उपोषण करते, काय सांगाल? नेमकं गावाने देखील आपल्याला पाठिंबा देत बंद ठेवलाय, त्याबद्दल काय? मागील 9 वर्षापासून सतत पाठपुरावा करून केम आपला जेऊर सबस्टेशन 220 केव्ही मधून 8 किलोमीटर लाईन केमला 33 केव्ही व बे मंजूर करण्यात करून आणला होता, परंतु 2 वर्ष झालं त्या कामाचं टेंडर निघलंय, परंतु ते काम अद्याप चालू झालेलं नाही। केमगाव हे करमाळा तालुक्यात सर्वात जास्त वीज भरतंय, 30 लाख रुपये जवळजवळ महिन्याला बिल आहे, लाईट बिल। तरी सुद्धा जाणून बुजून आपल्या केमवर यांचा डाव आहे आणि हा निधी इतरत वळवण्याचा त्यांचा डाव आहे। तर त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उपोषणावर उठणार नाही। अजून देखील उपोषण करते आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल, आपल्याला काय बोलायचं? आज या ठिकाणी तालुक्यात सगळ्यात जास्त वीज बिल भरणारं केमगाव आहे आणि केमगावचा प्रश्न 9 वर्षापासून प्रलंबित आहे। केमगाव मध्ये औद्योगिक क्षेत्राचं केमगाव आहे आणि लाईटची सर्वात जास्त तिथं गरज आहे, परंतु वीज वितरण, महावितरण, महापारेषण ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या जाणून बुजून केमला अन्याय करायचं काम करतात। तर आज आम्ही सर्व गावकरी, कारखानदार, व्यापारी वर्ग सर्वांनी मिळून जे उपोषण केलेलं आहे, या उपोषणाला आज आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि मागण्या पूर्ण करूनच आम्ही आज इथून उठणार आहे। आपल्याला काय बोलायचं? आज या ठिकाणी त्या केमसाठी 33 केव्ही 8 किलोमीटरची लाईन 2 वर्षापूर्वी मंजूर झालेली आहे, पण काम चालू करण्यासाठी प्रत्यक्षात 2 ते 2.25 वर्षाचा कालावधी लोटला गेला। आज उपोषण ज्यावेळेस करा त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं काम चालू केलंय, ठीक आहे, केमसाठी आनंदाची गोष्ट, काम चालू केलंय, पण काम चालू करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला। तर आज काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागणार आहेत? आणि राहिला विषय बेचा, तर हा केमसाठी स्पेशल बे मंजूर किती दिवसात करणार हे आम्हाला जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी इथं येऊन लिखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आपण पाहतोय की या ठिकाणी जोपर्यंत आमच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचं माहिती जी आहे ती केम ग्रामस्थांच्या वतीने यावेळी देण्यात आली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, जेऊर, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।